इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले असून महागाईचा आणखीन एक मोठा भार नागरिकांवर पडलेला आहे. देशभरात इंधन दरात सुमारे 3 रुपयांनी वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम नाशिककरांच्या दैनंदिन खर्चावर होतो आहे. सध्या नाशिकमध्ये पेट्रोलचा दर सुमारे 107 रुपये 90 पैसे प्रति लिटर तर डिझेलचा 94 रुपये 38 पैसे प्रति लिटर दरम्यान आहे. वाढीमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना दररोजच्या प्रवासासाठी अधिक खर्च करावा लागतो आहे. दरवाढीचा सर्वाधिक परिणाम मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गावर होत असून कामावर जाण्यासाठी रोज वाहन वापरणाऱ्या नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. रिक्षा, टॅक्सी, माल वाहतूक यांचे दर वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम भाजीपाला, अन्नधान्य, इतर वस्तूंच्या किमतीवर होणार आहे. नागरिकांकडून सरकारने इंधनावरील कर कमी करून दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरते आहे. वाढत्या महागाईत इंधन दरवाढ ही सर्वसामान्यांसाठी मोठा आर्थिक ताण ठरत असल्याची भावना व्यक्त होते आहे. तिकडनं आता या युद्धजन्य परिस्थितीमुळे काही आपल्याला तेल आयात जे करतो ती झाली नाही वेळेवर. ह्या बप्पा स्टॉकमुळे आपण आतापर्यंत सर्व झालो. पण ठीक आहे, ह्या गोष्टीला कुठे ना कुठे आधी तरी कल्पना दिली पाहिजे की असं काय होणार आहे. रात्रीत अचानक वाढले हे आम्हालाही कल्पना नाही. आज जेव्हा पाहतोय तर 3.5 रुपयांनी वाढले. व्हेकल पेट लगेच काय कोणी इम्प्रूव्ह करून देत नाही आम्हाला. डिझेलच्या आणि पेट्रोलच्या अचानक भाववाढ झाल्यामुळं अचानक खिशालाच कात्री लागलेली आहे. तर असं करायला नको. कमीत कमी आम्हाला इंटिमेशन द्यायला हवी होती. तर आता याच्यावर काहीतरी निर्णय हे व्हायला पाहिजे. प्रत्येक वेळेला डिझेल वाढवून गरिबांचं शोषण केलं जातंय, महागाई वाढते. आज सरकारने 3 रुपयाने पेट्रोल वाढवले, परंतु आज आपल्या सर्वसाधारण लोकांसाठी 3 रुपये म्हणजे भरपूर आहे. याच्या मागे ना जी महागाई वाढते ते फक्त निमित्त होऊन जातं की 3 रुपये वाढले, परंतु आमच्यासारख्या माणसांना हे जे खायचे वस्तू असतात त्याच्या मागे सर्व रेट वाढतात आणि त्याच्यामुळे आम्हाला महागाईला तोंड द्यावं लागतं. या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि पश्चिम आशियातील तणाव कारणीभूत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे आगामी काळात आणखीन दरवाढ होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.